सोहळ्याला येण्याचा मान गेले अनेक वर्ष मला दिलेला आहे आणि जे एक अद्वितीय असं स्थान आहे जे आमच्या भगवान बाबांनी जे त्या काळात ते आरक्षण दिलेलं आहे महिलांना, जे अजूनही लोकसभेत आणि विधानसभेत मिळालं नाही, त्या गादीवर विराजमान आमच्या हरिभक्त पारायण राधाताई आईसाहेब, मंचावर उपस्थित 3 जिल्ह्यांचे आमदार सुरेश धस, मंचावर उपस्थित आष्टी मतदारसंघाचे आमदार आजबे काका, मंचावर उपस्थित आमचे माजी आमदार आणि ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय भीमरावजी धोंडे साहेब, मंचावर उपस्थित आदरणीय रामकृष्णजी बांगर, आमचे पहिलवान मधुकर तात्या, पहिलवान राहील नाही जरा रोड झाले आता, महेंद्र गर्जे, गर्जे म्हणल्यावर असं वाटते पण एकच गर्जे असं दिसतंय मला इथे, महेंद्र गर्जे संचलन जास्त जोरात चांगलं करतात, मंचावर उपस्थित अनुरोध सानप, सुधीर गुमरे, सविता गोल्हार, शिवाजी गर्जे, संजय सानप, स्वामी सानप, योगेश सानप, चैताली सानप या सरपंच गावच्या, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, इथे ज्यांना आपण पुरस्कार दिला, ज्या सुजाताताई खाडे ढोले त्यांना कर्मयोगिनी पुरस्काराने आपण सन्मानित केला आहे, त्याचबरोबर प्रो कबड्डी महाराष्ट्र टीममध्ये ज्यांचा सहभाग झाला ते वैभव गर्जे, नवनाथ गर्जे, महारुद्र गर्जे आणि इथे उपस्थित सर्व मान्यवर, समोर उपस्थित सर्व मान्यवर, आमचा संतोष सुद्धा मागे. इथे मी आले तेव्हा मला असं लक्षात आलं की आईसाहेब कीर्तन करतायत आणि महिला सगळ्या बसून आहेत. पुरुषांकडची बाजू थोडी कमी गर्दीची होती. मी आल्यानंतर पाहिलं इकडं तिकडं पांगलेले मध्ये फक्त माणसंच होते बघा. बाया बिचाऱ्या तेव्हापासून बसल्यात, कधीपासून आईसाहेब कीर्तन करतायत तेव्हापासून बसलेल्या आहेत, त्या अजून बसलेल्या आहेत. त्यामुळे तुमची मी काही खूप परीक्षा घेणार नाही. आता महाप्रसाद घ्यायचा आहे. हे भाषणाचं राजकारणाचा मंच नाही. या मंचावर इथे जे मी आलेले आहे ते आईसाहेब मीराबाई आईसाहेबांच्या भक्तीमुळे आणि राधाताई आईसाहेबांच्या प्रेमामुळे मी इथे आलेली आहे. माझ्या जीवनामध्ये ईश्वरापेक्षाही मोठं जर कुणाला स्थान असेल तर ते माझ्या वडिलांना आहे. त्यांनी दिलेला कुठलाही शब्द मी आयुष्यामध्ये मोडला नाही. त्यांच्या जाण्यानंतर देखील त्यांनी दिलेले शब्द मी पाळते आहे. एवढं स्थान माझ्या हृदयात त्यांचं आहे. पण मला जेव्हा मी तुमच्याकडे बघते, तुमच्या डोळ्यात पाहते, तेव्हा मला वाटतं की माझ्यापेक्षा काकणभर जास्त प्रेम तुम्ही मुंडे साहेबांवर करता. कसलं अद्भुत नातं आहे हे. दरवेळी मी येते महाराष्ट्रात, जिथे जिथे जाते लोक प्रेम करणारे आहेत. साहेबांनंतर ते मी बांधून ठेवले. थोडे बहुत बांधण्यात मला यश आलं. आज माझा सत्कार असा व्हायचा नाही पहिले. हे शिवशक्ती परिक्रमेनंतर जास्त झालंय. हे JCB, हे फुलं. आता मी आले एवढे फुलं पोरे माझ्या डोक्यावर मुली टाकत होत्या. प्रत्येक मुलीच्या डोक्यावर एक एक मूठ मी फुलाची वाहिली. माझ्या समाजात म्हणजे जातीत नाही बरं का, माझ्या ग्रामीण भागातल्या वंचित पीडित डोंगराळ भागात जिथे प्रत्येक गोष्टीसाठी कष्ट करावं लागतं अशा समाजात जन्मलेल्या मुलीच्या डोक्यावर एक मूठ फुलाची मी व्हावी, तिचं पूजन करावं आणि तिचं जीवन घडावं, ह्याच्यासाठी माझं आयुष्य समर्पित आहे. आईसाहेबांच्या साक्षीने मी तुम्हाला सांगते. आपण मागच्या वर्षी मला कर्मयोगिनी पुरस्कार दिला. कर्मयोगिनी म्हणलं जातं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना. माझ्या जीवनामध्ये माझा आदर्श जर कोणी असेल काम करण्यासाठी तर ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. जीवनामध्ये दुःखच दुःख पचवलं त्यांनी, पण समाजासाठी आणि धर्मासाठी. धर्म म्हणजे असा धर्म नाही जो दुसऱ्यांचा द्वेष करतो, पण समाजासाठी, महादेवासाठी, धर्मासाठी स्वतःचं आयुष्य त्यांनी पणाला लावलं. सर्व आयुष्यातला क्षण न क्षण त्याच्यात घालवला. त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवीला कर्मयोगिनी संबोधलं जातं. ते कर्मयोगिनी पुरस्कार आपण दिला आम्हाला मागच्या वर्षी. मी तर महाराष्ट्रात काय बीड जिल्ह्यात पहिली नव्हते आले कधी, पण महाराष्ट्रात MPSCत पहिले आलेल्या आमच्या सुजाताताईंना हा पुरस्कार माझ्या हातून दिला. बघा, राजकारणात जायचा असा फायदा असतो. IAS IPS एवढे शिकलेले माणसं असले तरी आम्हाला त्यांना पुरस्कार द्यायचा अधिकार असतो.
पण त्यामुळे मला आज अभिमान त्यावेळी नाही वाटला, 2 वर्ष मागच्या वर्षी जेव्हा मला पुरस्कार मिळाला, पण आज मला अभिमान वाटला की माझ्याच सारख्या या लहान लहान मुलींसारख्या, तुम्ही काही फार व्यवस्थित सगळे संघर्षाने आलात का? आई वडील पण IAS IPS आहेत? आई वडील काय करतात? मम्मी बाबा नाहीये दोघं, पण बाबा व्हिडिओ होते, एक घरात थोडीशी पार्श्वभूमी होती. बर, म्हणजे ह्या कुठलं गाव? मूळगाव माण तालुका. बघा, माण म्हणजे आमचं ह्याच्यापेक्षा दुष्काळी, बीड जिल्ह्यापेक्षा दुष्काळी माण तालुका, त्या तालुक्यातली ही कन्या आज कमिशनर आहे. किती गर्व आहे आपल्याला, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. अशा गरीब समाजात ग्रामीण भागात जन्मलेल्या मुला मुलींचं उद्धार होणं, उत्थान होणं हे कर्तव्य आहे. त्या एकट्या घडल्या ना, आता त्यांना अशीच छोटीशी सुजाता कुठे दिसली तर नक्की त्याच्या डोक्यावर हात ठेवल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळे ह्यासाठी आपलं आज हे जीवन आपण सगळ्यांनी टाकायचं आहे. आज इथे छोटासा एक गरजे आला बाबा, काय कुठे गेलं ते बाळ, धोतर टोपी घातलेलं, कुर्ता पैजामा, पैलवान, हे बघ हे पण एक अजून छोटं होतं एवढंसा, त्यांनी माझे बघा ते 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 बघितलं का, ते पैलवान, त्याला दिलं माझ्या कडेवर त्याच्या आईने. ते सानप आहे का गरजे? कुणी असलं सारखंच आहे. ते माझ्या कडेवर दिलं, ते काही पोरग घाबरे ना कुणाला, डोळ्यात डोळे घालून भाग राग राग सगळ्यांकडे बघायला. म्हणजे महासांगवीच्या परिसरात असेच लोक आहेत, असे पैलवान आहेत. आणि गरजेंना तर दुनिया घाबरते सगळ्या. काय बरोबर आहे की नाही? गरजे तुमच्या गावाला तर आजूबाजूचे 10-5 गावं काही वाटी जायचं कामच नाही. आपसात नुसते भांडतील, पण गावावर काही आलं तर सगळे एक जीवाने भांडतात. ही एकी, हे एकीचं बळ आहे. एकीचं बळ आहे नाही, एखादी काठी अशी गुडघ्याला मारून आपल्याला तोडता येते, पण जर 10-12 काट्यांचा जर आपण बांधून घेतलं तर ते मोळी तोडता येते का? नाही. मग आज आईसाहेबांच्या साक्षीने तुम्हाला मी आव्हान करते, एकच आव्हान करते, त्याचा पूर्तता करणार का तुम्ही? करणार का? एकीच्या बळाचा ताकद ही जगाला दाखवून द्यायची वेळ आली तर देणार की नाही? आणि म्हणून तुमच्यासाठी जीवन समर्पित करून मुंडे साहेबांनी मला तुमच्या झोळीत टाकलंय आणि सांगितलंय आता तू बाकी काही करायचं नाही, फक्त यांचं भलं करण्यासाठी रात्रंदिवस झटायचं. मी आमदार असताना झटले, मंत्री असताना झटले, आणि आता काही नव्हते तरी पण झटले, तरी पण केला. अरे माझ्या ऊसतोड कामगारांनी कोयता दिला ना, तर सोन्याचा ते काय म्हणते ते राणी हार दिल्याचा पेक्षा सुख मला होतं, कारण त्यांनी माझ्या हातात कोयता दिला. आज 34% भाव वाढ दिली. सुरेश धस होते त्या बैठकीला. 34% भाव वाढ, मला वाटतं इतिहासातली सगळ्यात नंबर 2 ची मोठी भाव वाढ दिली. आज माझा ऊसतोड कामगार अपाय घरी जाताना 2-4 लाख रुपये, हो साधे साधे नाही, 2-4 लाख रुपये जास्त आणणार आहे. आणि कोणत्या बूथवर कोण म्हणणार आहे आता तुम्हाला काय पोचलं? म्हणणार आहेत का? म्हणणार नाही. माझे स्वाभिमानी लोक कशाकडे वर बघणार नाहीत, फक्त बघतील ते गोपीनाथ मुंडे साहेबांचा फोटो आणि आपल्या पंकजा ताईंचा चेहरा. मला विश्वास आहे, हे प्रेम तुम्ही मला दिलं. तुम्ही माझ्या डोक्यावर फुलं टाकतात, अभिषेक करता, तेव्हा प्रत्येक फुलाची पाकळी ही माझ्यावर जबाबदारीचं ओझं घेऊन येत असते. त्याचा मला अहंकार जराही होत नाही. त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये खूप काही अभिमान वाटतो असं नाही. प्रत्येक फुलाची पाकळी ही मला जबाबदारीचं भान करून देत असते. संघर्षाला सोन्याचे किनार कोण देत असेल तर तुम्ही लोक देता, तुम्ही प्रेम देता. आता मी आले तर आईसाहेबांनी गाणं लावलं श्रीरामाचं. श्रीरामाचं गाणं, श्रीरामाचं मंदिर पाहिलं ना अयोध्येत? तुम्ही घरी बसून दर्शन घेतलं ना? देव काय कुठेही आहे, अयोध्येतच आहे. अयोध्येत प्रतिष्ठापना झाली, आपण इथून दर्शन घेतलं श्रीरामाचं. श्रीरामाच्या जीवनामध्ये श्रीरामाने काय सुख भोगलं? वनवास भोगला. श्रीकृष्णाला तर आई यशोदेनी पालन पोषण केलं, तिथून सोडून पुन्हा वृंदावन सोडून द्वारकेला यावं लागलं. प्रत्येकाला मनुष्य योनीमध्ये जन्म घेतल्यावर संघर्षाला सामोरं जावं लागतं. पण चांगल्या माणसाला खतपाणी, चांगल्या विचारांना खतपाणी देणं ही काळाची आता गरज आहे. मी सांगितलं होतं की मी ओबीसीचं आरक्षण सुरक्षित झाल्याशिवाय गळ्यामध्ये हार घालणार नाही. पण तेव्हा मध्ये एक कोर्टाने निर्णय दिला आणि हे हार घालायला सुरू केले लोकांनी. परत ते गडबडलं. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मार्गी लागल्याशिवाय फेटा बांधणार नाही. आता मला म्हणले सगळे, आईसाहेब म्हणले अरे झालं ना मार्गी लागलं ना, काल निर्णय झाला.
मी म्हणलं पण आता समाजात झालेली ही परिस्थिती, लोकांच्या मनात निर्माण झालेले असंख्य प्रश्नचिन्ह, मला फेटा घालायची इच्छा होत नाही. मला फेटा घालायची इच्छा होत नाही. फेटा घालायला लागणारा जो स्वाभिमान माझ्यामध्ये असेल, पण माझ्या मनातली चिंता जोपर्यंत संपत नाही, समाजात उभा राहिलेल्या राजकारणाच्या हेतूनी बांधलेल्या भिंती जोपर्यंत आपण पाडत नाही, तोपर्यंत तो फेटा घालण्याची माझ्या मनामध्ये इच्छा होणार नाही. फेटा घालू जेव्हा महाराष्ट्रामध्ये आपल्याला ते चित्र दिसेल की एका गावामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक सुखाने नांदत असतील. जेव्हा लहान लेकरं, आज बालवाडीत जाणारे, शाळेत जाणारे लेकरं विचार जाती माहितीत. आम्हाला 12वीच्या परीक्षेच्या फॉर्म भरेपर्यंत जात माहित नव्हती, काय असती जात माहित नव्हती. पण आता जाती पातीचं मूळ हे अगदी खान लेकरांमध्ये झालेले लहान लहान, ते आमचं नाही, ते तुमचे. आपण तर मोठे महापुरुष सुद्धा वाटून टाकले. हे छत्रपती यांचे, ते ज्योतिबा त्यांचे, त्या अहिल्यादेवी त्यांच्या, नाही, हे आपल्या अपेक्षित नाही महापुरुषांना. आणि त्याच्यामुळे हे करायचंय. मीराबाई, मला वाटतं राधाताई, स्त्री असण्याचं आणि सुजाताताई, तुम्ही सगळे इथे उपस्थित, स्त्रिया असण्याचा एक वेगळा फायदा असतो. स्त्री मुख्य पदावर असण्याचा एक वेगळा फायदा असतो समाजाला. कारण स्त्री ही समर्पित असते, प्रामाणिक असते. तिचं मन कधी बदलत नाही. एकदा घातलं की 7 जन्म ती बदलत नाही. माणसं बदलतात. आता बघा, इकडं मी म्हणलं ना, माणसं इकडे तिकडे फिरत होते, पुन्हा आले इकडे बसले, बायका बिचारे हल्ले नाही. त्यामुळे स्त्री ही प्रामाणिक असते. तिच्या दिलेल्या कर्तव्याशी, तिला दिलेल्या भूमिकेशी आणि तिने दिलेल्या शब्दाशी ती कधीही प्रामाणिक राहते. मी स्त्री अधिकाऱ्यांवर खूप काम केले. फार पटकन दिलेला शब्द पूर्ण करतात आणि शब्द दिलेला मोडत नाही. आईसाहेबांनी मला शब्द दिलाय की असंच प्रेम राहील गडाचं. आईसाहेब, तुम्हाला पद मिळालंय भारतीय जनता पार्टीचं, म्हणजे काय, आध्यात्मिक आघाडीचं प्रमुख. आमच्या जिल्ह्यासारखे गड कुठंच नाही हो. ते आमचा भगवानगड जरी पलीकडे असला तरी जिल्ह्याचा वेशच आहे. पुन्हा आमचा गहिनाथ गड आहे, हेच राहिला होता महासंगवी गड. इथं पद आले आता. त्यामुळे आमच्या जिल्ह्यासारखे गड कुठंच नाही. ह्याचं आकर्षण केवढं आहे, एवढं आकर्षण. पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा युद्ध व्हायचे ना, तेव्हा जर लक्षात गेलं असतं तर या गडांवर सुद्धा सर करायला आले असते योद्धे. अशी परिस्थिती. या गडांचं महात्म्य फार मोठे, हे पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलेलं आहे. या गडांच्या मंचावर कोणी आलं तरी पण या लोकांच्या हृदयामध्ये काय चित्र आहे, ह्या दोघांमध्ये कधी तफावत असेल तर त्याला काही उपयोगच नाही. ह्या महासांगवी गडाला पालकमंत्री झाल्यावर मी आलते ना आईसाहेब, तेवढंच होतं ते, बरोबर. हे मागचं काहीच नव्हतं. माझं योगदान फुल ना फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न केला. भरपूर हे म्हणणं बरोबर नाही का आईसाहेबांसमोर असं बोलणं. मी गहिनाथ गडाला पण पहिल्यांदा 25 कोटीचं सुरेश देसाईंनी भाषणात सांगितलं वाटतं त्या दिवशी, तेव्हा दिलं, तेव्हा मी ते 2.5 कोटी रुपये खर्च केले नाही लवकर, म्हणून पुढचं झालं नाही काम. आणि आता तर मी तर सावरगावला भगवान भक्तीगडच बनवलाय. परत जीवनात मला काही मिळालं पद तर देशातून लोक येतील असा गड तो निर्माण करावा अशी माझी इच्छा. पण हे गड राजकारणाचे फड बनू नये हे सुद्धा माझा निश्चय आहे, हे मी तुम्हाला सांगते. या गडाच्या मंचावर जाताना मनामध्ये पाप आणि मनामध्ये लोकांच्या बाबतीत आम्हाला काहीतरी राजकारण करायचंय असं समजून या गडावर कोणी नाही यावं, अशा पद्धतीने आपल्याला हे गड निर्माण करायचे. गड तिथंच असतो जिथे लोक असतात. गड तिथंच असतो जिथे लोकांचे आशीर्वाद असतात. आईसाहेब, तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळताय कारण तुम्ही एक स्त्री आहात आणि स्त्री एकदा तोंडातून निघालेला शब्द कधीही कमी पडू देत नाही, खाली पडू देत नाही. हे नातं आपलं असंच राहावं. कारण कधी कधी आनंदात, मंत्रिपदात, सुखात मुंडे साहेब असताना नातं जमलं नसलं तेवढंच आत्ता जमत असतं दुखात, वेदनेत का संघर्षात. मी आईसाहेबांना पहिल्यांदा बघितलं, म्हणजे लहान पोरगी कोण, मला म्हणजे माफ करा आईसाहेब, मला काय माहिती मठाधिपती आहेत, म्हणजे एवढी छान पोरगी, एवढं काय लावून आले, टिक्का बिक्का कीर्तन करायला, असं वाटलं मला बरं का. माझे काय माझ्याच वयाच्या मागे पुढेच असतील ना, काय फार काय लहान दिसत असतील बाबा, माहित नाही माझ्या वयात. पण मी म्हणले एवढं लहान, बघा ना, या गडावर बसणं काही सोपं नाही. हे अनुष्ठान जगणं काही सोपं नाही. आजूबाजूला पुन्हा हे सगळे गरजे सानप, पुन्हा काही एवढं सोपं नाही. पुन्हा सगळ्यांचं मन राखा.
आजबे काकांचं राखा, धोंडे साहेबांचं राखा, सुरेश देसाईंचा सगळ्यांचा मान राखा. हे सगळं करताना तोंडावर खडीसाखर ठेवून मनामध्ये चांगले भाव ठेवून करणं काही सोपं नाही. आणि जे सोपं नाही तेच स्त्री करू शकते. अवघड काय हो. आपल्या बापाला एका क्षणात सोडून दुसऱ्या घराची होऊन जाते. आपण कितीतरी तासकळा देऊन जे लेकरू जन्माला घालतो, एका मिनिटात त्याला दुसऱ्याचं नाव देतो की हो आपण. आपलं नाव सुद्धा ठेवत नाही. स्त्रीच करू शकते हे सगळं. स्त्री करू शकते ते. आपल्या लेकराला जखम झाली तर त्याच्या आधी आपल्या डोळ्यात पाणी स्त्रीच आणू शकते. स्त्रीच आहे जिला शिवाला सुद्धा जर शक्ती नसेल तर तो शव आहे. ही स्त्रीच आहे. मला वाटतं की आत्ताच्या परिस्थितीतून राजकारणाच्या असेल, समाजकारणाच्या असेल, या परिस्थितीतून बाहेर काढणारी, उद्धार करणारी जर कोणी असेल तर महाराष्ट्राचा इतिहास लिहून ठेवा, ती एक स्त्रीच असेल असा मला विश्वास. ती कोणी असेल पण ती एक स्त्री असेल असा मला विश्वास आहे. आणि त्यामुळे आईसाहेबांच्याकडून प्रेरणा घेऊन जात आहे. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन जात आहे. दरवेळी मी इथे येते, दरवेळी तुम्ही सांगता ताई पुढच्या वेळी तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, आम्हाला असं बघायला आवडेल, तसं बघायला आवडेल. मी एक सांगते, आज मी पुढच्या वर्षी येईन या घरावर, तेव्हा मला काय बघायला आवडेल सांगा बरं. तुम्हाला काय बघायला आवडेल? लीडर तर आहेच. मला तुमच्या डोळ्यामध्ये हे प्रेम, हा आशीर्वाद आणि तुमच्या हातात ते फुल, मुठभर फुल आहेत ना, मला वर्षभर पुरतात. वर्षभर हे बघायला आवडेल. बाकी काही नाही. भले काही हो, मी तिकडं जगाचे कुणी हो, पण तुमच्या डोळ्यातलं प्रेम आटलं नाही पाहिजे. एवढा एकमेव आशीर्वाद मला तुमच्याकडनं, आईसाहेबांकडनं पाहिजे. एवढंच हक्कानी लेक म्हणून माहेरी म्हणलात तर लेक तर मागतेच ना. माहेरी आल्यावर माहेरीच मागते लेक. कुठं मागते? विची वाट बघते. राखी पौर्णिमेची, भाऊबीजेची, पंचमीची, दिवाळीची. तेवढ्या 4 साड्या हक्काच्या असतात बघा. पुढचं मिळालं नाही मिळालं आपल्या हातात नसतं. कोणी असू ती, कोणती स्त्री असू, त्या 4. तसं हे माझ्यासाठी एक हक्काचं, एक सन्मानाचं जागा आहे असं म्हणायला हरकत नाही. मी परत इथे ज्यांना पुरस्कार मिळाला त्या सुजाताताईंचं खूप कौतुक करते. सुरेश धस, आजबे काका, धोंडे साहेब आणि सर्वांनी आपल्या भाषणाचा बळी दिला माझ्या भाषणासाठी. त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानते. आणि तुम्हा सर्वांना पुढच्या वर्षी भेटण्याचं वचन देऊन मी माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.